नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर रामनवमी म्हणजे चैत्र शुक्ल नवमी हा श्री भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव आहे. म्हणजे जन्माचा दिवस आहे. ह्या दिवशी रामाची पूजा केली जाते. उपवास आणि आराधना करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे रामनवमीच्या दिवशी. रामनवमीला आता काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती खालीलप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता रामनवमीला काय करावे, तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठणे. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ परिधान कपडे करावेत. कपडे हे स्वच्छ म्हणजे धुतलेले, आपल्या रोजचेच वापरायचे पण स्वच्छ धुतलेले असावेत. कोरे असतील तर कोरे सुद्धा घालू शकता. नंबर 2, पूजा आणि अभिषेक. घरातील मंदिराची स्वच्छता करावी. प्रभू रामांच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर, चित्रावर केशरयुक्त दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर पूजा करून त्या फोटोला, त्या मूर्तीला फुले, तुळशीची पाने जे असेल ते तुमच्याकडे अर्पण करावीत. राम जन्मोत्सव साजरा करणे. नंबर 3, दुपारी 12:40 म्हणजे माध्यान्ही रामजन्म साजरा करावा. यावेळी पाळणा हलवून दशरथनंदना कुलभूषणा बाळा जो जो रे ही पाळण्याची गाणी म्हणावीत. आणखी काही गाणी आहेत जी तुम्हाला येत असतील ते तुम्ही म्हटले तरी चालेल, किंवा मग यूट्यूबवर, मोबाईलवर सुद्धा आजकाल तुम्हाला गाणी मिळून जातील. नंतर रामरक्षा स्तोत्र, रामायण पठण. ह्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. रामायण किंवा मग गीता रामायण ऐकावे. तुम्हाला वाचणं जमत नसेल तर ऐकायला सुद्धा चालते. नंतर आहे उपवास. रामनवमीचा कडक उपवास सूर्यास्तापर्यंत किंवा राम जन्मापर्यंत तरी नक्कीच ठेवावा. शक्य नसल्यास किंवा असल्यास फलाहार हा करावा. नंतर आहे नैवेद्य. देवाला खीर, गोड पदार्थ किंवा मग फळाचा नैवेद्य सुद्धा आपण अर्पण करू शकतो. या दिवशी आपण रामफळ याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे, ते सुद्धा घरी आणून नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवू शकतो. नंतर दान. राम मंदिरात भगवा ध्वज दान करणे तसेच गरजूंना अन्नदान करणे हे फार शुभ मानले जाते. आता अन्नदान तुम्ही आपापल्या सोयीप्रमाणे करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता पाहिलं आपण रामनवमीला काय करावे. आता पाहू रामनवमीला काय करू नये. तर तामसिक अन्न टाळा. या दिवशी मांसाहारी अन्न जसे कांदा आणि लसणाचे सेवन करू नये. ह्या दिवशी सात्विक जेवणच घ्यावे. नंतर आहे वाद विवाद आणि खोटे बोलणे टाळा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे हे फार गरजेचं आहे. या दिवशी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशीही भांडू नये किंवा मग कोणाचा अपमानसुद्धा करू नये. शांतता आणि प्रेमाने वागावे या दिवशी. तसं तर शांतता आणि प्रेमाने नेहमीच वागावे, पण शक्य असल्यास या दिवशी तरी शांततेत वागा. शिळी फुले, फळे. देवाला सुकलेली किंवा शिळी फुले आणि फळे अर्पण करू नये. सुकलेली फुले जर देवाजवळ असतील तर ती दुसऱ्या दिवशी लगेचच काढून टाकायचं. जास्त झोपणे. या दिवशी भक्तिभावात वेळ घालावा. जास्त वेळ झोपणे टाळावे. सकाळी सुद्धा लवकर उठावे आणि दुपारी सुद्धा शक्य असल्यास झोपू नये. आता विझलेला दिवा. पूजेच्या वेळी दिवा विझल्यावर तो पुन्हा पेटवू नये. त्याऐवजी दुसरा दिवा वापरा. हे असं केल्याने तुम्हाला बरेचसे लाभ होतील. आता काही विशेष टीप आहेत. तर विशेष टीपमध्ये सर्वात प्रथम रामनवमीच्या दिवशी हनुमानजीचीही पूजा करावी. कारण माहीत आहे का, हनुमानजी हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहेत, हे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. नंबर 2, तुळशी. तुळशीच्या रोपाची पूजा करणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. आता तुम्हाला हे सर्व दिलेले पूजाविधी काय करू नये, काय करावे याचं
पालन तुम्ही भक्तिभावाने नक्कीच करा. तुम्हाला सुद्धा रामनवमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय जय श्री राम हे लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.